राज्याचे नेते, आमच्या तरुणांचे मार्गदर्शक माननीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण आंदोलन करतोय। इथं जे प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर या विभागामध्ये काम करतात, त्यांनी कान देऊन ऐकावं की मैल 93 ला कितीची क्षमता आहे? 550 क्युसेकची। 10% लॉसेस धरलं तरी 500 क्युसेकनी पाणी मैल 93 नी येणं गरजेचं आहे। आत्ताच्या घडीला येतंय किती? 150, जास्तीत जास्त 170, 200। त्यातल्या त्यात मैल 93 ते महूद चौकीपर्यंत सगळ्यात जास्त लॉसेस आहेत, 50% पेक्षा जास्त। तिथले शेतकरी आहेत, त्यांनाही शेतीच्या पाण्याची गरज आहे, पण लॉसेस त्याच भागामध्ये कशामुळे जास्त होतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये। कोर्टाने निर्णय दिलाय की पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील फाटा नंबर 8 आणि 9 हा एकत्रित चालला पाहिजे। कोर्टाचा आदेश न पाळणारी इथली प्रशासकीय मंडळे आहेत। निश्चितपणे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपला उद्देश आहे की या प्रांगणातून बाहेर पडण्या अगोदर इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चालू केलं पाहिजे, आणि जर पाणी चालू केलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला या विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं मला वाटतं। या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे। आमच्या सांगोला तालुक्यातील जी काही उरलेल्या डाळिंब बागा आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या डाळिंब बागा आहेत, आज पाण्या वाचून त्या जळून चाललेल्या आहेत। काल मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये ऊसाची लागवड आहे, शिरबावीचा काही भाग आहे, त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत। आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, या शेतकऱ्यांच्या बागा जळून चाललेल्या आहेत। पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या 2 वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्या तोट्याची फक्त विजयदादांचा माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, जर भविष्य काळामध्ये आम्ही या प्रांगणातून जाण्या अगोदर आपण जर पाणी सोडलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला पूर्ण आणि पूर्ण तुम्ही सर्व प्रशासकीय मंडळी जबाबदार असाल। निश्चितपणे आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे, शांत आहे, त्याचा उद्रेक तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डेअरिंग करून बघावी। मी कळकळीची विनंती करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधीनं काय केलं याच्यावर मी वाच्यता करणार नाही, कारण बऱ्याचशा मंडळींनी वाच्यता केलेली आहे। आमच्या तालुक्यामध्ये ज्या प्रचारामध्ये हर सभेमध्ये काही लोकप्रतिनिधी धाडस करतात की जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही, आणि त्याचंच प्रतीक आज दिसतंय, वास्तवाला आलंय। आमच्या तालुक्यामधून तुतारीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील निराउजव्य कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेंबू आणि म्हैसाळचं सुद्धा पाणी बंद केलंय। निश्चितपणे या ठिकाणी दादा आहेत, राजा आहेत, आपण जो काही निर्णय घ्याल त्याच्यासोबत ही जनता असेल एवढंच सांगतो। आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो, जोपर्यंत इथून पाणी सोडणार नाही तोपर्यंत आपण कुणीही हे प्रांगण सोडायचं नाही, एवढीच विनंती करतो आणि थांबतो।